गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जाहीर केली आणि आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्यात आलं। हा एक मोठा निर्णय आज सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना काढून जाहीर केला। मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो। इस्लामपूरच्या जनतेची, नगर परिषदेच्या जनतेची मागणी त्यांनी पूर्ण केली आणि गोपीचंद पडळकरची मागणी पूर्ण केली आणि आजपासून इस्लामपूर नगर परिषदेला उरून ईश्वरपूर असे नाव देण्यात आले। त्यामुळे ही अधिसूचना आज जाहीर झालेली आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो। कोणी विरोध केला याला अर्थ नाही। जनतेची मागणी काय आहे? इस्लामपूरच्या जनतेने आमदार गोपीचंद पडळकरजी जनप्रतिनिधींनी सभागृहामध्ये, विधिमंडळाच्या सभागृहामध्ये अनेक वेळा मागणी केली होती आणि जनतेने वारंवार निवेदन दिले होते की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करा आणि त्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी माननीय अमित शाह गृहमंत्र्याकडे हा प्रस्ताव पाठवला होता। गृह मंत्रालय भारत सरकारने ही मागणी पूर्ण केली आणि माननीय आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या जनतेची मागणी पूर्ण केली। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। खरं तर कोण विरोध करते याला अर्थ नाही, जनतेची मागणी काय होती याला अर्थ आहे। जनतेची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आणि महाराष्ट्र शासनाची मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्य केली आणि त्यामुळं आजपासून हे आता उरून ईश्वरपूर हे नाव या ठिकाणी आलेलं आहे। इस्लामपूरचं नाव बदललेलं आहे। सर पालिकेच्या त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या नावातही बदल करण्यात आला। मात्र ज्या पाट्या असतात मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये नाव संभाजीनगरमध्ये उर्दू नावामध्ये पाटी लावली होती, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार? 100% होणार। जर महाराष्ट्र शासनाने केंद्रीय गृह मंत्रालयाने या ठिकाणी जेव्हा निर्णय घेतला, अधिसूचना आली, आता यानंतर तिथे कुठलाही उर्दूमध्ये वगैरे करता येत नाही। त्या ठिकाणी जो निर्णय झाला आहे त्या निर्णयाला आपल्याला पुढे न्यावं लागतं। कोणी अधिकाऱ्यांनी असं केलं असेल तर कारवाई होईल। मैं माननीय अमित शाह जी, हमारे केंद्रीय गृह मंत्री, हमारे हिंदी कट करें। सांगली जिला में इस्लामपुर नगर पालिका में जनता की डिमांड थी। इस्लामपुर नगर पालिका में जनता ने डिमांड की थी। हमारे सारे विधायक गोपीचंद पडळकर जी, इन्होंने विधानसभा में डिमांड की थी सभागृह में कि इस्लामपुर का नाम ईश्वरपुर किया जाए।